का रे तुला काय नटापाटा चालू इकडे काही खाणं पिण्याचं काही विचार करते का नाही कसलं खाणं पिणं? हा? खाणं पिणं कसलं? काय बोलतोय ना मला बहुतेक व्यवस्थित दिसून नाही राहिले. आता सकाळी गचललं होतं ना का 4 वेळा काय सारखी रांधतच राहू म्हणजे मला काय दुसरं काही कामच नाही वाटतं. हा नाही नाही काम आहे पण मग आज काय लगेच रोज उठले का नट्टापाटा सोडून तुला काय दुसरं कामच अरे मग काय बाईने का चांगलं राहायचं नाही की काय? हा हे काय तुमचं बोलणं झालं? आणि आता झालं ना घरातलं मी सगळं आवरलंय सगळ्या गोष्टी आवरल्या आता जरा केस बीस पाणी जरा विचारलं जरा साडी बिडी घातली जरा कोणी येतं जातं म्हणजे काय चांगलं काय दिसायला नको काय? मत होतं आपल्याला ना आज मळ्यात जात होते फिरायला. मळ्यात हा कशाला? आलो होतो फिरून किती दिवस झाले का मळ्यामध्ये आपण आणि तिथं पण माझी भांडण करत राहणार. भांडायचं नाही पहिले असे तांबटे कसे मिरच्या कसे आणलं कालवण जरसे जसं काय मला घेऊन मला लय बोलू देता नाही का लोकांसमोर प्रत्येक वेळेला माझा पान उतारा करणार. मळ्यामध्ये कोण आपण दोघच राहणार आहे काही त्या गोष्टी बोलता येतात नाही मळ्यामध्ये दुसरं कोणीच नसतं का? हा पहिले स्वतःच्या आहे ना वाणीवर जरा कंट्रोल ठेवत जा समजलं म्हणजे मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. घरामध्ये बोलायचं गोड आणि बाहेर गेलं की बायकोची नुसती इज्जत घालवायची तिचा पान उतारा करायचं हेच तुम्ही केलं माझं आतापर्यंत. तसं नाही करणार आता मी शहाणा झालोय. शाण बघितलं शाण पुढे आता एवढं किती जाऊन आता तुझ्या पुढे जातो का मी तुला सांगायचं मी ऐकायचं. हा तू काय करते? नाही बघत होते सकाळी आंघोळ केली टावेल घातले की नाही आज घातलेत आहे ना 10 वर्ष बोलल्यानंतर आज टावेल व्यवस्थित वाळत घातलेत बस. आता शहाणा होत चालले आता ते का कवर राहणार आहे माणूस दिसतंय की शाण किती होत आहे ते. बरं मी काय म्हणते ते पिठलं आणि भाकरी केलेलं आहे आज काय सकाळी भात बीत काय घातला नाही मी ते आज जरा वट भरण्याचा प्रोग्राम आहे तिकडे बाहेर कार्यक्रम तर जाऊन येते. कोणता कार्यक्रम? हा कोणता? ती काजलची आली ना ननंद तिचं पहिलंच वट भरण्याचा कार्यक्रम आहे मग त्याच्यासाठी मी एक आता बायकांच्या मध्ये तुमचं काय काम आहे मला सांगा. बाय एकत्र बसते माणसं माझं एकत्र गप्पा मारत बसू. एक काम करा मी बसते जावा तुम्ही जावा आता मला कोणती ओळखणार आहे? हा मग तुम्हाला कोणी ओळख यायची काय गरज आहे? या असं येड्यामध्ये खोड घातल्यासारखं काही ना काही बोलत राहता. ओळख पाळख होती माणसाची माणूस आलं म्हणजे कोणाचं कोण आहे कशाचं कोण आहे आपल्याला पुढे समज करायची लोकांशी. नाही माझं जरा दुसरीकडे पण काम आहे त्याच्यासाठी ते करून मग मी दुसरं काम करायला जाईल म्हणजे काहीतरी बाजारहाट वगैरे करायला. मग बाजारात गेलो मग मला काय आणेल काहीतरी आणेलच ना गेल्यावर. बाजारात गेलो होता आपण सगळंच ना. कशाला? मी जाईल ना एकटी मला काहीच प्रॉब्लेम नाही जायला मी जाऊन येईल ना. तेवढा विश्वास आहे ना तुम्हाला माझ्यावरती? हाय पण तू ना एक दिवस सुद्धा घरी थांबत नाही भाऊ सारखी बाजारात पळती आणि आणखी काय 2 टायमाचा भाजीपाला सकाळचा संध्याकाळचा संपला बाबा. अहो म्हणजे ताजा भाजीपाला खाल्ला तर चांगलं असतं ना आपल्या आरोग्याला म्हणून म्हणून तुम्ही बघा व्यवस्थित आहे आजार पण तुम्हाला काय नाही. आज येताना बोंबील घेऊन ये मला. बोंबील? बोंबलाच्या साईडला मी जाणार नाहीये पण आज. मग छान मच्छी का पण मग संध्याकाळी येताना मला थोडा उशीर होईल चालेल का? चालेल ना चालेल ना. मग छान आहे. हा मी मच्छी बिच्छी सर्व आणते व्यवस्थित. ठीक आहे. अगं गण झालं ना आता नटापट जाय ना. हा झालेच माझं. मी इकडे बसतो बाहेर येताना घर लावून घे करतो आरामदास. हा नाही तुम्ही घरातच बसा मी येते लवकर जाऊन. माझी बॅग वगैरे पिशवी कुठे ठेवली माझी? तू पिशी मला काय माहिती बाजारची. बरं ठीक आहे मी पहिले जाते काजलकडे जाते मी तिच्या नंद्याचा हे आहे ना आज ओटी म्हणजे कार्यक्रम जाऊन येते मी. तुम्ही करा आराम. हा ते जेवून घ्या आणि हा चल गाडी ती गेली ते ना एकट्याला बाकीला मन लागत नाही. आता पाहू ती कोणाला जेवतो मी करतो आरामदार सकाळचा घर लावून घेतो कोताड्या माजराचं. झोपलेला दिसतोय पप्पा. हो का आई कुठे गेली? ती काजलच्या नंदाच्या काय ते कार्यक्रम आहे ती म्हणा वडवर नाही का काय हाय म्हणा मी चालले म्हणा. बरं मग आली गेली ती मग बसलोय मी. काय तू जेवणामध्ये स्वयंपाक असं तर का नाही? जेवले का तुम्ही? नाही मी जेवण आता काय
मग जेवले पण नाही का चला जेव जेवण करू. नाही नाही जेव दामान आता तुला जेवायचं जेव तुला नाही, नाही, चला लावताना माणूस आहे तुला लागत आता मा काय म्हातारे माणसाचं खायला काय नाही खायला काय आमच्या हो, चला जाऊ द्या. आणि ते जेवली का मग माई? नाही नाही ती ना तिला अर्जंट गेली हो हा? तिला अर्जंट गेलेली ती काय नाही, जेवण पण नाही म्हणजे एवढं काय अर्जंट होतं? रोज रोज तिला कोणते कार्यक्रम राहते एक दिवस घरी जेवाय नाही ती हा का? डेली काय सरपंच पण झाली का काय त्याला कळत नाही मग. आता तिला म्हणलो आज चल मळ्यामध्ये हा. तर ते म्हणते ते काजलच्या नाताचं ते काय वडपूजन का काय म्हणली हा मला जावं लागणार अर्जंट ते गेली नाही ऐका ना मला म्हण मला यायला उशीर लागेल म्हणून मग तुम्ही का नाही गेले मग सोबत? ती येऊन द्यायला ना का बरं? ती म्हणा बायांचं काय माणसं का लागतं तिला मग काय ते माणसं नाहीत काय? आता तिथं म्हणलं तिला बायांचं मग म्हणलं बायांचं असं जा तुम्ही आपल्याला कायचा कार्यक्रम लागतो हा खाटकूट तिथं आहे बाबा त्याच्यात असतं तर हा. मग तिथे मी जातोय त्याच्याशिवाय बी तुम्ही कुठे जात नाही. हा दुसरी का नाही गोड बीड नाही पण का हो? दररोज कोणाचे कार्यक्रम एवढे? काय नाही बाबा ती म्हणा काजलचा जिडं कार्यक्रम आहे काजल जिडं कार्यक्रम आहे म्हणलं जाय बाबा आता मी काय ना बघा लागेल मग एखाद्या दिवशी. पाय नाही येत जेवण तू तिकडे जाऊन नाही नाही जातो मी पहिले जाऊन बघून येतो. नाही जेवण ये तिकडून ना चांगलं दान खाऊ ना तुला जो गोडले नको, आवडत नको, माल नाही पडत कोणाच्या घरी शिरा बिरा जायला. असेल नाही ना. नाही नको मी नाही आत कोणाच्या घरी पण जाऊन तो बघून येतो नेमकी हा मग काय ये ना पाहू आणि तिला लवकर घेऊन ये म्हणजे आपल्याला मळ्यात जायचं हा बरं ठीक आहे ना लवकर जाऊन तो घेऊन बघून येतो नेमकी. हा मळ्यात जाऊन येऊ आपण आज बरं तुम्ही जेवताय का? जेवून घेऊ का आधी? नाही नाही मी जेवू का मग? तू जायची जाऊन ये आणि मग ती आले मग तिघ जण सगळं जेवू आपण असं करता का? हा जेवण लगेच मळ्यामध्ये जाऊ बरं बरं चालू मग जाऊन ये तुम्ही हा, बघतो. ये. हा? हा. काय गडबड काय नेमकी आज? चल बाई आता ना घरी जाऊन पर्स घ्या. ओ, 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 काकू काकू काय रे तुम्ही कुठे चालले इकडे? मी ना माझ्या इकडे गावाला जायचं जरा कार्यक्रम आहे माझ्या भावाच्या इथं तिकडे तुमच्या जायचं भावाच्या इथं मग तुमच्या घरचा कार्यक्रम सोडून माझ्या घरी काचा कार्यक्रम अहो, असं काय करता तुम्ही? तुमची काय कोण आली म्हणे तुमच्या काहीतरी ओटीचा कार्यक्रम आहे तुमच्या घरी? माझ्या घरी गोटीचा कार्यक्रम अरे बाबा माझ्या भावाच्या पोराचा वाढदिवस आहे मला जायचंय तयारी केली आहे आता गिफ्ट घ्यायला जायचंय आधी घरी जाते हा माझ्या नवऱ्याला पाहायला गेली होती म्हणतात त्यांना सांगायला गेली लवकर चालला संध्याकाळपर्यंत आपल्याला तिथं पोचायचंय ना असं सांगत होती काय झालं पण तू एवढं शॉक झाला असं ते आई कुठे गेली काय माहिती? आई ते तुमचं नाव सांगून गेली काय ते काजल जो ताईच्या घरी का कोण आले तिचा ओटीचा कार्यक्रम आहे म्हणे. अय माझ्या घरी काही कार्यक्रम बिरेक्रम नाही माझ्या कार्यक्रमाला चालली मी दुसऱ्याच्या माझ्याकडे काल येईल तुझे दुसरी काजल बिजल पण गावात तर दुसरे काजल नाही कोणी हा मग तेच तर मग मैत्रीण तर माझी शोधावं यार आता. अरे दुसऱ्या कोणाचं नाव घेतलं असेल रे पण आज तर काही काजल ओटीभरायचा नाव. कार्यक्रम नाही रे आता मला पण आमंत्रण आलंच असतं ना कुठलं तरी तुमच्या घरचं आम्हाला तुम्हाला कसं काय येणार आहे? तुमचं नाव सांगितलंय माझं नाव सांगितलं मग नाही रे माझ्याकडे काय कर मी दुसरीकडे चालले कार्यक्रमात अरे पाय कुठेतरी गेली असेल ती ना काहीतरी काम असेल तिचं गेली असेल खोटं बेटं सांगून काही त्या आईला मला काय कळत नाही का डाऊट येतो मला थोडा वेळ. काचा डाऊट काय डाऊट करतो असा येडा बेडा हा आईवर डाऊट घेतो काही बी अरे डाऊट म्हणजे तुझं म्हणणं असं का खोटं बोलली काही पैशा पाण्याचा व्यवहार असेल तिचा गेली असेल ती मग ही अशी गपचूप पप्पाला व्यवहार सांगितलं करते रे. असतं किंवा मग मला सांगितलं असतं काहीतरी व्यवहारचं. अरे तिला लई सवय ते बचत गटाचे काम करीत राहते ना ती करत असेल काही जाऊ दे जाय पाय वय बरं बघितलं का मग तुम्ही नाही कुठं? आता मी काल मी नाहीये सांगू राहिले तर मी चालले आता बरं काही बोलले बिलले असेल तुम्हाला काही? नाही रे माझं तिचं सकाळपासून फोनही नाही भेटाय नाही काही नाही ना रे मी काल भेटू मग मी आता तुझ्याशी काय खोटं बोलेल का वय जाय वय घरी जाय नाही तर पाय वय कुठं मला जाऊ दे टाइम होऊ राहिलाय नक्की ना पण खरंच अरे हा ना बाबा तुमच्या घरी खरंच काही नाही ना? आता काय बाई तमाशा आहे तुझा नाही म्हंटले तर अजून कशी आहे ना गाड्या रोज वेळेवरती येते आणि आज हिला काय झालं बरं आता हिला आल्यावरती दाखवतो हिला ना कोणीतरी काहीतरी केलं असलं बरं का अरे बापरे काय आयुष्य आहे बापरे काय आयुष्य कसलं आयुष्य कुठे बसते आता अरे खोकला झालाय मला खूप हां का तुला जास्त वेळ झाला का येऊन नाही ना 1 तास झाला 1 तासापासून वाट बघते माहिती का गप्पा बस काय गप्प बस तुझं नेहमी 15 मिनिटं असेल ना की म्हणणार मला 1 तास झाला असं काही नाही तू का बरं लेट आले आज पाणी आणतस का हा तुझ्यासाठी टँकर आणून ठेवतो
अरे पाणी आणत नाही, कधीतरी मला एक चॉकलेट तरी 2 रुपयाचं आणत जा. मग तू सांगत जा ना, सांगितल्यावर ते आणल. सोड, नेहमी मी सांगणार आणि मग तू आणणार का? एक तर कसं तरी मी घरातून येते आपली तुला भेटायला, जीव आहे म्हणून, आणि तुझा जीवच नाही माझा जीव माझ्या. नाही का? माझा जीव नाही का? नाहीच आहे तुझा जीव, समजला ना? अरे त्याच्यासाठी बायको काढून दिली माहिती का मी. बायको काढून दिली बिना बायकोच आहे आता. आणि येतो हात हलवत प्रत्येक वेळेला. कधी गुलाबाचं फुल आणायचं, कधी मला गजरा आणायचं, कधीतरी पिक्चरला जायचं. वावरामध्ये चॉकलेट तर घेऊन येऊ शकतोस ना, तुला माहिती आहे मला कॅडबरी वगैरे आवडते. नवऱ्याला तर मी नाही सांगू शकत, तर का त्याचं माझं पटत नाही. का बरं पटत नाही? नाही पटत आता. आणि पटलं नाही पाहिजे माहिती का? आणि तू पटायला लागलीस ना मला आता, अं, त्याच्यामुळे नवरा पटत नाहीये मला. हो ना. हा. बरं मी काय म्हणते, हे असं इथं किती दिवस राहायचं आपण? मग कुठे जायचं? म्हणजे थोडंसं काहीतरी चेंज करूया, कुठेतरी जागा वगैरे. बरं पण मी काय म्हणते, आपण इथे संगमनेरला वगैरे जाऊन यायचं का? तू एक काम कर, तिकडं नको, आपली कोपी आहे वावरामध्ये कोपी, तू तिकडे यायचं जा. हे कोपी ना आता मला कंटाळा आला रे. मला असं वाटतं कुठेतरी बाहेर जायचं, मस्त नाही, मला बाहेर फिरायला मूड नाही. मला आहे ना असं मस्त रिलॅक्स पाहिजे, म्हणजे शांती पाहिजे असं मस्त वगैरे. का मला असं वाटतं की तुला आजकाल कुठल्या गोष्टीमध्ये रस नाहीये, असा पहिल्यासारखा तू असं उत्स्फूर्तपणे नाही राहते, असं तुला आनंद होत नाही, आलेले मला मिठी मारत नाही. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? मिठी जर मारले खाली पडेल ना. पण उठून मला मिठी मारू शकतोस ना? हा, पहिले तर आले हा मेरी जान, लव यू, हे ते वगैरे बोलायचा. आता तू काहीच करत नाही. कावर काही करत नाही. असं वाटतं की तुझं वयच झालं की काय? म्हातारा झाला आता मी. म्हाताराच झालं. हो, असंच झालंय आता, खरं सांगू तर. काहीच तुला वाटत नाही असं? शी, काय वाटत मला असं नकोय रे. मला असं की नाही, प्रियकर माझा असा इंटरेस्टिंग पाहिजेत, त्याला सगळ्या गोष्टीत रस पाहिजेत, प्रेमाने बोलायला पाहिजेत, मस्त छान छप्पी करायला पाहिजेत. आता बघ, आल्यापासून तरी बसलेलंच आहे. बस. काय माहिती का, रोज रोज आहे ना, आता तू काल आली, आज आली, आज मला तुझा रागाच आला खरं. का बरं? तू वेळेवरती आली नाही म्हणून राग आला. हा, मला खोकला येत होता जरा म्हणून. काय आलं खोकल्याला? काय आलं? ते मसाल्याच्या गिरणीमध्ये गेली होती तर तो ठसका गेला माझ्या डोक्यात. अरे मग तोड देऊन यायचं ना, मसाल्याची गिरणीमध्ये गेली होती तर. मेकअप जाणार ना माझा बाबा, मेकअप जाणार. येडीचे बाबा मेकअप. तुला काही काय म्हणतो, तू जशी आहे ना तशी मला आवडते ना, मला काही प्रॉब्लेम नाही ना. बरं मला काय सांग, अडचण नाही. तुला मी आवडत नाहीये का आता? कोण बोललं? नाही, मला तर आता असंच वाटतं की तुला मी आवडतच नाही. अरे नाही, सोड तू ये ना. मला अरे असं- तू तर मेरी असं- जान आहे. नाही, नाही, हे असं गोड गोड बोलून काही नाही नाही, होणार असं थोडीच आहे. नाही फक्त तर आहे ना, काय. काय माहिती का, तुला यातून कोणी पाहिलं नाही. पाहिलं नाही तुला यातून कोणी. मला कशाला कोण बघते? मग एक काम करीत आहे ना, थोडं अडचणी राहिली इकडे ते या साईडली ते अशी. हा, आता भारी आहे. आता भारी आहे ना? भारी वाटतं ना. वा. तुझी अशी इच्छा आहे ना. नाही, आता सोड. काय आलं आता? हे बघ, आता मी बोलल्यावर ते ना मला गळ्यामध्ये नाही घ्यायचं, कसं? समजलं ना? मग कसं बिलकुल घ्यायचं? नाही. बरं आता ठेवते ना. नाही नाही, असू दे. नाराज नको. प्रत्येक वेळेला मी नाही, बोलणार, नाराज मग तुम्हाला ती प्रेम करणार, मग तुम्हाला मिठी मारणार, असं कुठे असतं काय? मग मारली ना आता. मारले ना आता. रोज माझ्या मानस हे असं मागितलेलं आणि भीक कसं मागितलेलं कसं प्रेम कसलं मला कसलं भीक मागितलं प्रेम? नाहीतर काय. अरे माझा इतकं जीव आहे तुझ्यामध्ये ना, तर काय सांगायला पाहिजे. लय- म्हणजे सगळी दुनिया एकीकडे, सगळी दुनिया अशी एकीकडे आहे आणि तू एकीकडे आहे. हा, मी एकीकडेच आहे. मी 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 अरे actually side ला. म्हणजे सांगतो मला, म्हणजे सगळी दुनिया जरी एक साईडला झाली ना. झालं का? झालं हा, आकाश, झालं त्या आईला म्हटलं कुठं गेली कुठं फार शोधू शोधू फार आता बरं वाटतंय ना. हा हा, आता मी काय बोलत होती, तर ते बरोबर असेल ना आता? आला लय घाबरली होती ती. मी काय बोलते, हो. अरे ते गडी पाहिजे होते ना आपल्याला वावरामध्ये, तर म्हटलं हे समय त्यांना चांगलाच गडी सांगा. निवडला ना मग. चांगलाच गडी निवडला. हा, मी करतो काम, कोणाकडे बी करतो, काय टेन्शन करतो नाही. हा बरं बरं मग एक काम करशील का? हा, तू सांगितलं मला काय पैसे पाहिजे. बरं पैसे पाहिजे हा ना? पैसे. बरं मी पप्पाला बोलवतो आधी, त्याला पप्पाला? सांगतो. हा अरे आ, काय ते- त्यांना करतोय? कशाला? मग ते बोलून घेते ना ते व्यवहारचं. अच्छा कामाला. हा, बोलू दे बोलू दे बोलू दे. बोलू दे. मिनिट हा. पण तू एवढं धावत धावत कुठून आलायस? तू आला कुठून गड्या? आलो ना बरं. हॅलो अरे पप्पा इकडे या बरं, शेतात या बरं काही कोणतं आपलं हे मला काय एक नवीन गडी सापडला आहे. मम्मीने बघितला तो. हा हा तो म्हणे मी सगळे काम करतो. हा म्हटलं ठीक आहे सगळे काम करतो तर 24 घंट्यासाठी. म्हटलं सगळे काम करतो तर 24 घंटे. येऊन जा. माझा पप्पा आले का बोलून घेतील काय असेल ते. हा, ती कार्यक्रमाला गेली पण कोण? तू मम्मी
नाही नाही ते काम गेली असेल कुठं, पण मग ती इकडे आली वाटतं तर कोणीतरी हा, आपला रस्त्यावरून भेटलं. माणूस पाहिलं होतं ना असं पण. बरं आलो रे. हा मग तो माणूस इथं भेटला आता, मम्मीने शोधला म्हणा तो. काय बोलतोयस तू आकाश? हा पण मी रात्रीचं नाही करणार बघा, मी रात्रीचं नाही करणार हो, मला नाही 9 वाजेपर्यंत बस. करायचं ना. एक मिनिट, रात्रीचं एक मिनिट. काय काय बोलतोयस तू? माणूस बघितला आईने, काय काय बरमाळतोयस काय? काम करायचं. हा कामासाठी. अरे पण मी त्यांना चांगले सांगितलं काम की काही करतो. 4-5 नाही जे म्हणलं ते आधी कुठे गेलंय? नाही, आधी म्हणजे करायचं माझ्या घरी, पण मग आता कसं आहे माहिती आहे का, हा करतो कुठे बी. गणपतकडं होतं पहिले, हा का? हा तर त्याची बायको गेली निघून. बरं. हा ना, त्याच्यामुळं मग काय आता करत नाही पुढं. काय रे काय म्हणतो? अरे काय म्हणतो? तू कधी आली कार्यक्रमावरून? ते कार्यक्रम केला आणि ते गडी सांगायचे इथं- होते इथं- ना. इथं अरे, असं असं काय करतोय आकाश? चांगलं दिसतं ना काम आणि बोल करीन. तुला काय लाज वाटते का बापासमोर असं मला काय सांग म्हणजे काय म्हणायचंय? तुला तो दोघांना टाकल मी. हो, आता बरं झालं मला कळ. हे चालू काय दोघांचं गुलुगुलू चालू होतं एकमेकाच्या नाही. पार. ते काय अरे बाबा असा. ती पडायला लागली ती, म्हणून धरली तिला इथं खाली पडायला लागली मी होती. काय होतो, तू इकडे आली काल, तुला कार्यक्रमाला पाठवलं होतं ना. हे काय कार्यक्रम चालू होता इथं मग? हो नाही होता कार्यक्रम. काय बोल ओय, अरे बस कसाच कार्यक्रम? काय अहो ती चालली होती इथून. तू बस बर का, मी सगळं बघितलंय. मला खोटं नक्की बोलायचं सांग, काय नक्की काय सांग. हा लपडे दोघांचं नाही रे बाबा, लपडा नाही काय शक्य आहे का? प्रेमाच्या नाही, गोष्टी नाही. चालू होत्या. मी आलो झालं का म्हटलं. काय झालं म्हटलं काय झालं दाखवतो मी काय झालं. तरी मी जेवढा विचार केला की काय मोबाईल विसरून गेली ती घरी. इकडे पोट भरतं इकडे. मोबाईल त्याचे आहे ना 17 का 18 मिस कॉल येऊन गेले याच्यावाली. हो का? नाव काय टाकेल तिचं? नाव आहे ना राम बाबूराव. नाव टाकेल त्याच्यावर ना. अरे समय मी बाबराव नाही समय. समय ना. हो बरं बरं चला घरी जेवायला जाऊया चला. नाही जेवाय हो, नाही. अभि कुठे जाणार नाही. हो पप्पा हिला घरात ठेवायची नाही काय. ए तुझा काही डोकं फिरलं का? तुझी आई आहे मी जन्मदाती, समजलं होती ना? आई अशी लफडेबाज आई. हो मी तर म्हणतो हिला ही घरात असं ना, मी राहणार अरे नाही घरात. कसं बोलतोस तू? तोंड सांभाळून बोल, समजलं ना? त्यांचं आणि माझं काही नाही, नाही. अरे गडी पडायला पाहिजे लागली होती होती म्हणून मला. धरलं. बरं काय एक नाही मिनिट, ना एक मिनिट. काय नाही तुमचं. काय नाही ना? याचं 18 फोन का आले सकाळी धरून मला. आणि याच्या गळ्यात घालून का उभी होती तू? नाही रे बाबा, ही तर जागा पाहिली कशी पडत होती, इथं हा. पडली पडायला लागते म्हणून हात धरली पाठी आलीच काय ला हात लावला कार्यक्रम असा. बरं काय? कार्यक्रम कुठं होता? अहो, ऐका ना, ते गडी पाहिजे होते ना वावरामध्ये. गडी मी पाहिला होतो ना, तुझ्या पोत आलता गडी. नाही बरं काय, मी काय बोळ्याने दूध पित नाही, समजलं ना? ऐकलं खालून सगळं. हा? सगळं ऐकत होतो, तुम्ही बघितलं पण काय चाललं काय नाही अहो, तुमचं. तुम्ही जावा घरी, तुम्ही जावा घरी. एक मिनिट कुठे जाणार नाही जाऊ दे, मी नाही येणार तुमच्याकडे कामाला. जाऊ दे आता, मी नाही येणार. तुम्ही असं आधी संशय घेऊन राहिले. तुला कामाचं ऐकत ठेवणार नाही नाही आता ये आमच्याच घरी ये आणि आम्ही जातो, तू घरी थांब. आपण तुम्ही असेच पहिले संशय घ्यायला लागले. हो, आपल्या घरी बिलकुल नाही यार काय. नाही आपण जाऊ या दुसऱ्या घरी. दोघांना त्यांच्या घरी, तुझं घर आहे ना बाबा चांगलं. अरे बाबा माझं सफर आहे असं मोडकं सफर आहे. हिला घेऊन जा कोपी नाही जागा नाही. हातो गेला माझ्या. तू स्वप्न कसलं दाखवतो? एकच बाज आहे त्याच्यावरती. मग स्वप्न कसलं कुठं दाखवतो? स्वप्न दाखवली मी? काही बोललो का? पण मी तुमच्या लग्नाची पाहिजे नाही बोललो. होती लग्नाची बायको. होती म्हणजे? नवरा तुला वास सुटला म्हणून ये नाही जाऊ दे, बाय माणूस असं नाही करीत जाऊ. नवरा मुलगा काहीच लागला नाही, वरून म्हणते काय मी तुझी आई आहे. हात नको लावू मला. तू रोज उठले का कार्यक्रमाला जाते? आज काजल वाहिनीचा कार्यक्रम होता का? हा, होता ना. मी तिथं गेली त्यांच्या गबस ग. थांब रे, मी कसला? कार्यक्रमाला गेली. काय जाऊन होती तिच्या नंदेचे ओटीमध्ये प्रोग्राम होता, तो केला. मग मसला मध्ये जाऊन आली आणि मी म्हंटल की चला वावरामध्ये बघूया कोणी आलं झालं तर का? मला- बोलून झालं का? तर हा तुम्हाला सांगतो, आता येत होता ना मी बघता आता ते काजल काकू भेटली मला. काय तर म्हणे मी गावाला चालली, माझ्या घरी कसलाच काही कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम चालू होता का इकडे कार्यक्रम करायचा होता त्याला काय? आपण काजलच्या घरी जाऊ लागलो तर नाही नाही मी काय म्हणतो, चलाच कर आता. रोज तू येत नाही माझ्याकडे. नाही येत या साईडला, नाही येत रोज. नाही येत ना, मग जाते कुठे? हे दुसरीकडे भेटत दुसरीकडे भेटत असेल ना. नाही हो, म्हणून नाही बरं का पप्पा, दररोजचा कार्यक्रम असतो ना, तो हाच कार्यक्रम असतो दररोजचा. हा ना. एक दिवस घरी नाही नाही एकदा 15 दिवसापूर्वी एकदा भेट झाली होती आमच्यावाली. एकदा 15 दिवसापूर्वी. नाही आता रोज भेटत जा. नाही नाही भेटायची गरजच कशाला, करून टाकून जाऊ द्या ना. काय करायचं? म्हणतो, काय करायचं? कशाला अशी आई बी नको मला. आकाश हा असली आई तर बिलकुल नको. मी तुला तर घरात ना, राहणार नाही. तुला मी पाठ्या भाकरी करून घाली पण हा. हिची नको हिची आई. अहो, असं काय करताय? हे आम्हाला अन्न सुद्धा नको, आम्हाला ते वळण लागल. अहो तसं काहीच नाहीये माझं. नाही ना नाही तिचं आणि माझं तसं काही नाही. तुम्हाला काही गप गरज रे, नाही. बघितलं मी सगळं. आकाश ऐक ना बाळा. जवळ येऊ नको, तू सांगतो. हो
बिलकुल नाही आता चालणार ना. समजावं ना. काही नाही चालणार आता काय नाही. समजते तो का लहान राहिलं का त्यानं डोळ्यानं पाहिलं चायचं उद्या उठून माझी बायको येईल ती काय म्हणेल तुमची आई अशी काय वागती म्हणेल. हा ज्या माणसाला वळण लागलं तिथं वळण सोडत नाही माणूस. ऐका ना माझी चुकी नाही नाही तू वेगळंच काहीतरी मत होतं तू हे काय चालू करून दिलं बाळा, ऐक ना माझी काय काय वेगळं काय म्हणत होतो तू कामाचं मत होता नाही तुम्ही लगेच संशय घ्यायला लागले कामाचं लगेच. करतो ना तू कामच आम्हाला करतो ना. कामाची काय गरज नाही आमचे वावर पडेल माणसं काल आम्हाला बोकंडी घ्यायला घ्यायचे का जाऊ दे आम्हाला वावर किती अरे दोन लाजा किती? वाटायला पाहिजे लाजा तू आणि तू जे एवढं होऊन गेलं तुला दुसरं कोणी सापडलं नाही, नाही बायको नाही माझ्या लग्न झालं? एकटाचे मी एकटंच आहे. हा म्हातारा होता ते वारलं बायको नाही ना नाही नाही म्हणून हा मग बायको होती तिला लय मार काढून दिली मी तिला काढून दिले ना हा. ती लायकी ना मग तुझी मग नाही हिच्या करता मारला असेल तिला नाही नाही ती लय लय तोंड होत तिला लय तोंड होत लय 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 काही बी बोलायची आज संशय घ्यायची हो. तोंड कमी मस्त हिचं तुम्ही तोंड जुळत मस्त आहे. राहता. आणि बाबा आता गुलाम माग सरक ए चल आपण हो नाही नाही म- तुला वाटत तिकडे जाय नाही यांचं माझं काय संबंध आहे बायचं बाबा माझं मी घर काय आहे, माझा म्हणतो मुलगा आहे. सांभाळ मस्त बरं काय नाही नाही आमच्याकडे बरं पाठवू बी नको या तोंड नाही, घेऊन. हा. आणि परत येऊ नको माझं चुकलं ऐक नाही नाही चुकेल का आमचं चुकलं आम्ही तुला शेतात नाही तुला बाजारला पाठवतो तू हा बाजार वाढून ठेवलाय ऐका ना चुकलं ना माझं असं काय करताय बाहेरून लोक सांगतात मला लोकांकडनं नको, कळायला तू- लागलं तू मला आमच्या काय? अंगाला हात- हे असले पप्पांना समजव तू ना, लांब हो पप्पांना समजव ना. लांब हो नाही त्याच्या जागी तुला मी काहीतरी करून टाकल लांब हो मी तुला माहित नाही आकाश ऐक ना पप्पाला समजव ना जाऊ दे द्या सोडून चुकली बाई जाऊ दे आता पप्पा- मी आलं नकोय तू तर पप्पा काय समजेल अबे चॅम्पियन पप्पाला मी सांगतोय. तू जर घरात घातली तर हे पोरग घर सोडून जाऊ शकतो जाईल फक्त नाही जाईल हा. बघायचंय का आता मी पोरला पाहतो का तुला पाहतो झाली, ऐक ना आकाश हो, ऐक ना नाही नाही चुकी झाली माझ्याकडून मी परत असं नाही करणार. नाही 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 करणार. नाही माझ्या पायात पण नको मी काय होतो मला पोरे अप्रू का मला बायको अप्रू का नाही जाऊ दे ना एवढं द्या माफ मी- करा मी- 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 नाही, नाही. मी एवढंच त्याला माफ राखी करा, बांधते. जाऊ दे ना. मी राखी आता बांधते नाही हो काही. बांधून द्या राखी. बांधा, राखी कंगुटा बांध, आता राखी राखी तोडा, बांध. ते तुला काय करायचं ते काही कर. बी करा आता मला माझा पोरे अप्रू का तू नाही अप्रू जाऊ दे चुकीचं काम झालं समजावा ते ना, हो ऐका ना नाही तसं काही नाही हो एकदाच भेट यांचं बोला झाली. नाही काय लागू नका हो ऐका ना हो हो पाहुणे ऐका ना हो नाही नाही बाबा चालू आहे तुमचं बरं काय? काम चालू आहे तुमचं कार्यक्रम होऊ दे. हो ऐका ना चल अप्रू चल. बरं मी काय म्हणतो सिंपल काय करून बसले मी चुकत झाली आपल्याकडून आपण नव्हतंच करायला पाहिजे असं ना अहो तुम्हाला काय तुम्ही पुरुष आहेत पण माझा भरलेला संसार उद्ध्वस्त माझा बी तर झाला. संसार मोडला ना मी बी तर बायको काढून दिली होती तुझ्यामुळे राग रागाने एवढा मोठा मुलगा मला नाही नाही ते बोलून गेला काय करते आता हा माझ्याकडून झाली ती झाली चुकी मला परत तुमच्या सोबत राहून आहे ना अजून लोकांचा दृष्टिकोन मला वाईट नाही करून घ्यायचा नाही नाही, एवढा मोठा वर्ग आहे एक तुम्ही काम कर तुमच्या मार्गे जा मी माझ्या मार्गे जाईन बस चाल इथून पुढे ना आपण भेटायचं नाही बरं का अजिबात हं? काय लय चुकीचंच काम झालं कडे नसते अशी रिकामे कामं केले नसतं त्या बाईचा संसार मोडला बायको बी काढून दिली याला काय करू पापच झाला आता हे एक प्रकारचं बरं बायको बी येणार नाही चला तेच गेले ते गेले पण हिचं काय बिचारीचं नको आता हे असं भानगडीचं पडायचं नाही इथून पुढं